स्पर्धेचे प्रणेते निलेश दादा चौधरी साहेबांना फक्त विनंती करणार आहे, यस थांबायचं आहे, कारण मित्रांनो ही स्पर्धा धर्मराजा चषक 2024 ही फार मोठी स्पर्धा, महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख केला जाईल। मी या स्पर्धेचे प्रणेते सर्वेसर्वा सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेबांना विनंती करतो, सर आपण या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। सर्वप्रथम धर्मराजा चषक 2014 सर्व स्पर्धकांचे, श्रोत्यांचे आणि भिवंडीकरांचे समस्त मी आभार मानतो की 5 दिवस ही जी काय आमची स्पर्धा होती ती सुपरूप पार पडली, कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता ती स्पर्धा पार पडली। ग्रामीण असो क्या भिवंडी सिटीची मॅच असो, या दोन्ही स्पर्धकांनी आम्हाला जो प्रोत्साहन दिला त्याबद्दल कमिटीचे सुद्धा मी खूप खूप आभारी आहे। धर्मराजा ग्रुपतर्फे आमच्या सर्व वरालदेवी स्पोर्ट ताडालीच्या वतीने मी थोडक्यात सांगतो की ही जेव्हा स्पर्धा आयोजित केली तेव्हा काही कठीणिया आली, त्याला आम्हाला सर्वात मार्गदर्शन केलं डॉक्टर गवली असतील, भाविक बजागे असतील, आपले अमोल पाटील असतील, अमोल चौधरी असतील, कीर्तिराज जडेजा असतील आणि सर्वात महत्त्वाचे ज्या ग्राउंड ज्यांनी बनवलं ते आमचे भरत चौधरी, आमचे राजभर, प्रेम राजभर, अमरजीत आणि मोहन भोईर। खरोखरच हे 2021 पासून जी स्पर्धा चालू होते याला सर्वात श्रेय असेल तो मोहन भोईरचा असेल का त्यांनीच सांगितलं की आपण एक स्पर्धा आयोजित केलो आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा झाली। त्याच्याबद्दल मी मोहन भोईर, साहेबराव चौधरी यांचे सुद्धा खूप खूप आभारी आहे। पण आभार मानले पाहिजेत आपले लोकप्रिय खासदार सुरेश बाल्या म्हात्रे, बाल्या मामा, महेश प्रभाकर चौगुले, तसेच नारायण रतन चौधरी, हनुमंत चौधरी, नितेश अयनकर, मयूर चौधरी, कल्पेश ठाकूर, दीपक बजागे, नितीन बजागे, संदीप बजागे आणि संपूर्ण आमची अयोध्या टीम असेल, मी खरोखरच सर्वांचे आभार याच्यासाठी मागतो की निलेश चौधरी मोठा होतो म्हणून खालची मुलं मला सपोर्ट करतात याचा अभिमान आहे मला। आज इथे चॅलेंज ग्रुपचे मयुरेश पाटील असतील, पण मी खरोखर सांगतो विलास आर पाटील ज्या स्पर्धा आयोजित करायचा त्या स्पर्धा कोणी आयोजित करू शकत नाही। याचं एकमेव कारण सांगतो, नियोजन असते, टॅलेंट असतो, चांगल्या पद्धतीची स्पर्धा आयोजित करतात। मी चॅलेंज ग्रुप जिंकला म्हणून प्रतिभा विलास पाटील, मयुरेश पाटील आणि संपूर्ण चॅलेंज टीमला खूप खूप अभिनंदन करतो की तुम्ही चांगला खेळ केला आणि जिंकले, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आहे। तसेच माझे दुसरे मित्र मॅगी पालीवाल यांनी सुद्धा चांगला पुलानी खेळ दाखवला, त्यांनी पण हार्ड लक झाला का ते हारले पण पुढे आणि जिंकतील हे त्यांना मी शुभेच्छा देतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे का ज्या दोन्ही स्पर्धा ग्रामीणच्या फायनलला गेलेल्या आहेत, तुम्ही योगायोग बघितला तर परशुराम पाटील स्मृती कामतगर ते परशुराम पाटील सुद्धा ताडालीचे आणि कैलास बजागे स्मृती ते कैलास बजागे सुद्धा ताडालीचे, म्हणजे योगायोग कसा जुळला बघा। आणि कामतगरच्या मुलांचे आणि गोरसेच्या मुलांचे मी एकच सांगेन, तुम्ही खेळाडू वृत्ती दाखवा, तुम्ही पुढे चाल। या स्पर्धा आयोजित करतो आम्ही पण 2-2 महिने याच्यासाठी खूप मेहनत घेतो, आम्ही नाही आमचे सर्व कार्यकर्ते घेतात, हे तुमच्यासाठी करतात, तुम्हाला प्लॅटफॉर्म देतात, तुम्हाला मोठं करण्यासाठी करतात, त्यांना मोठं होत नसतं, पण तुम्ही सुद्धा पुढे जा। आम्ही सर्व ही नेते मंडळी तुमच्या पाठीमागे ठाम उभे राहू
ही तुम्हाला आम्ही शाश्वती देतो आणि मी आजच सांगतो पुढची जी स्पर्धा होईल ती यापेक्षा दिव्य आणि भव्य होईल. हिचा जो पारितोषिक राहील याच्या डबल राहील. मी डॉक्टर गवली, अमोल पाटील भाविक किंवा मोहन भोईर असतील, नितेश जानकर, मयूर चौधरी, हनुमंत चौधरी, नारायण चौधरी असतील, त्यांच्या वतीने तुम्हाला सांगतो की आपण स्पर्धा फक्त मजा करण्यासाठी ठेवायची, याचा फक्त आनंद लुटा. आज आपल्या इथे पहिल्या वेळेस स्पर्धेला महिमा चौधरी आली, सिने अभिनेता, सोनाली कुलकर्णी आली, त्याच्यानंतर आपली गौतमी पाटील आली, काल आपले स्टार होते मराठी आगरी पद्धतीचे वाटेला रस्ते 2 साई संते आणि प्रशांत भोईर ते आले. हल्दी कुंकूचा कार्यक्रम झाला, महिलांचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर मी सांगतो या सर्वांना मात देऊन काल महादेवाचा नंदी म्हणजे बकासूर आपल्या मैदानात आला. हे आपलं भाग्य आहे. मी खरोखरच सांगतो आपण भाग्यवान आहोत. धर्मजया ग्रुपचे सर्व ताडाली, कामतगर, ठाकराचा पाडा, ओली, पूर्णा, वल या नागरिकांना सांगतो की जो काल बैल आलेला त्या बैलाचे स्टार बघा. त्या बैलाचे स्टार यूट्यूबवर 2 करोड आहेत. एका बैलाचे जर 2 करोड स्टार असू शकतात ते त्याच्या मालकाचे नशीब आहेत. मालकाने 2 थार, 4 ट्रॅक्टर, 22 बाईक आणि एक त्यांनी अल कायदर गाडी जिंकून दिली. अशा बकासूर आपल्याकडे आला महादेवाचा नंदी. त्यांचे सुद्धा खूप खूप आभारी आहे. त्याच्यासाठी महेश पाटील आणि निखिल शिंदे यांनी सुद्धा खूप मेहनत केली. आणि सर्वांचे मी एकदा काय चूक बूक झाली असेल तर मी तुमच्यातर्फे माफी मागतो. आणि ही स्पर्धा भरवली, पुढे गेले, त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. पण जाता आता मी एकच सांगतो, एकदा या भावेश पवारसाठी एकदा जोरदार तालिया करा. मी त्याचा एक किस्सा सांगतो. तर त्याला मी सांगितलं एका मॅचमध्ये खेळायचं आहे. त्यांनी मला सांगितलं साहेब तुमचा शब्द मी पडून देणार नाही, पण ज्या माणसाने मला 12 वर्ष पांडू धर्मशेठनी वक्कार केले ते मी कधी जिंदगी विसरणार नाही. म्हणून मी कुठे खेळणार नाही. जेव्हा पण खेळेल तेव्हा त्याच्या याच्यात खेळेल. त्याबद्दल या पोराबद्दल एक बार जोरदार ताली वाजवा. आणि याला कुठे जेव्हा प्लॅटफॉर्म पोहोचे तेव्हा तुमच्या पाठीमागे धर्मराजा ग्रुप हा निलेश चौधरी तुमच्याबरोबर ठाम मांडून राहील. पूर्ण समस्त ग्रामीणची जनता, भिवंडीची जनता तुमच्या पाठीमागे राहील. तुम्हाला जेव्हा जरूरत पडेल तेव्हा आम्ही मदत करू. एवढं बोलून माझे जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान मनोगत आपण व्यक्त केलं आहे. पण मान्यवरांना मी विनंती करणार आहे की जाण्यासाठी, पण निलेश दादांना फक्त मी विनंती करणार आहे की आपण फक्त 2 मिनिटं, मान्यवर जातील पण निलेश दादा आपण 1 मिनिटं फक्त इथे थांबायचं आहे. कारण वराल देवी स्पोर्ट ताडाळी यांच्या वतीनं आपला एक मेगा सत्कार करण्यात येईल. वराल देवी स्पोर्ट ताडाळी पूर्ण खेळाडू त्याचबरोबर पदाधिकारी आपण आपल्या शुभ हस्ते एक मेगा सत्कार, या स्पर्धेचे प्रणेते सर्व सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब यांचा पण एक मेगा सत्कार करायचा आहे. हे पाहू शकता आपण एक मेगा सत्कार भाविक बजाके, अमोल चौधरी, कीर्तिराज तसेच त्यांची इतर सर्व सहकारी खेळाडू, वराल स्पोर्ट ताडाळी ए संघ तसेच बी संघ सर्वजण एक मेगा सत्कार करतायत. गिव्ह बिग हँड, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भाविक आपण ओपन करायचं आहे जे आपण गिफ्ट दिलेलं आहे.
यस आपण पाहू शकता एक श्रीकृष्णाची मूर्ती भेट देऊन खास करून मेगा सत्कार करण्यात येतोय. मित्रांनो, अयोध्येला जाण्याबरोबर तुम्हाला मथुरेला सुद्धा जावं लागेल. मथुरा वृंदावन मान्यवर व्यापी कक्षामध्ये गेलेले आहेत. मी या ठिकाणी या स्पर्धेचे प्रणेते सर्वे सर्वा सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे की आपण सुद्धा व्यापी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा वराल देशमुख ताडाळे यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. अजय करत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये थांबायचं आहे. प्रत्यक्ष सामन्याला जेव्हा सुरुवातीला आपल्या माहितीसाठी टॉस नाणेफेक झालेली आहे आणि स्वर्गीय परशुराम स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर संघ कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित जे केलेलं आहे ते म्हणजे कैलासवासी कैलास स्मृती गोरसे बी संघाला. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. सर्वांना अजय घरतचा सप्रेम नमस्कार. या अंतिम सामन्यामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धर्मराजा चषक 2024 ग्रामीण पूलमधून हा अंतिम सामना स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतघर विपक्ष कैलास स्मृती जय बजरंग गोरसई बी. कामतगर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येकी 5 षटकांचा हा सामना असेल. सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होते. थंडीचा जोर आता वाढलाय. तसेही थंडीचे दिवस आहेत. विंटर चालू आहे. आला थंडीचा महिना, शेकोटी पेटवा असं गाणं आपण आधी ऐकायचो, पण आता तसं नाही आहे. आता काय बॉम्बे कॉटन. थंडी वाढायला लागली की लगेच बॉम्बे कॉटनकडे धाव घेतली जाते, कारण क्वालिटीज तशी आहे बॉम्बे कॉटनची. प्रोप्रायटर श्यामजी कोंडा या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. विशेषतः ब्लँकेट बॉम्बे कॉटनच्या माध्यमातून काश्मीर से लेकर कन्याकुमारी तक वन अँड ओनली बॉम्बे कॉटन. आभार व्यक्त करूयात आपण श्यामजी कोंडा यांचे. खूप चांगलं सहकार्य नेहमीप्रमाणेच त्यांचं राहिलेलं आहे. धर्मराजा चषकासाठी मॅन बिहाइंड शो सन्माननीय निलेश हरिश्चंद्र चौधरी साहेब, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक, आणि आई वराळ देवी स्पोर्ट्स ताडाळी यांचं हे दमदार आयोजन नियोजन. प्रेक्षकांची अलोट गर्दी कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समवेत जोडले जात आहेत. फायनल मॅचसाठी राहुल भोईर. वेलकम राहुल.
थँक्यू सो मच अजयजी घरत आणि एक चांगली match वेलकम आपल्याला जरूर विराजजी पवार, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. धर्मराज चषक 2024 मधून सन्मान्य विराजजी पवार, आपलं मनापासून स्वागत. देवा टावरे देखील या अंतिम सामन्याप्रसंगी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. याचसाठी केला होता